पडीक भिंती आणि अस्वच्छतेमुळे सर्जुपुरा कॅम्प मधील नागरिक त्रस्त, आयुक्तांकडे निवेदन। शहरातील सर्जुपुरा कॅम्प कोलारू परिसरातील नागरिकांनी पडीक व धोकादायक भिंती, वाढते अतिक्रमण आणि अस्वच्छतेच्या समस्येबाबत महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे। नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे येण्या जाण्याचा मार्ग अत्यंत अरुंद झाला असून अनेक ठिकाणी तो पूर्णपणे बंद होण्याच्या स्थितीत आहे। त्यामुळे कचरा संकलन वाहन परिसरात येऊ शकत नाही। तसेच एखादी व्यक्ती आजारी पडल्यास रिक्षा किंवा रुग्णवाहिकेलाही प्रवेश मिळत नसल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। परिसरातील काही जुने घरे पडझड झालेल्या अवस्थेत असून त्यांच्या उंच दगडी भिंती अतिशय धोकादायक बनल्या आहेत। या भिंतीमधून वारंवार दगड व माती कोसळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। याबाबत संबंधित मालकांना वारंवार सांगूनही कोणती दखल घेतली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। पडीक जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा तसेच मेलेली जनावरे टाकली जात असल्याने दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। याशिवाय परिसरात सापांचा व भटक्या कुत्र्यांचा मोठा वावर असून काही महिन्यांपूर्वी एका मुलाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटनाही घडली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। नागरिकांनी अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करावा, धोकादायक भिंती तातडीने पाडाव्यात आणि परिसरातील स्वच्छतेची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे। अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे। याबाबत महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी मंगल गुगळे, नूरजहां तांबोळी, जायदा बेग, नेहा शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे। मी राहणार सर्जुपुरा कॅम्प कोलारू इथे राहते। माझ्या घरासमोर एक भिंत म्हणजे पडण्याच्या स्थितीत आहे। मोठे मोठे दगड आहेत। मुलं येतात जातात खेळतात, ते फक्त त्यांनी साफ करून घ्यावं आणि येण्या जाण्यासाठी रस्ता नाहीये, तर रस्ता तेवढा साफ करावा। अतिक्रमण खूप वाढलेलं आहे, तरी आम्हाला बाहेर निघता येत नाही तिथून। तर माननीय आयुक्त साहेबांना आम्ही अर्ज दाखल केला आहे, तरी आपण त्याची नोंद घ्यावी। मी मंगल गुगळे, राहणार सर्जुपुरा कोलारू कॅम्प। आमच्या इथे एक धोकादायक इमारत आहे, तर त्याच्यामुळं म्हणजे खूप असे मोठमोठे दगड आहेत ते, तर ते धोकादायक झालेली आहे। तर आमच्या इथे लहान लहान मुलं ते आहेत आणि त्यावेळेस जर ती पडली आणि आमच्या मुलांना काही म्हणजे इजा झाली तर त्याचे जबाबदार कोण? तर तेवढी ती इमारत हे करून घ्यावी। माझं नाव नेहा शिंदे, मी सर्जुपुरा इथे राहते। तर आमचं जे जुनं घर आहे त्याची म्हणजे इमारत ती कोसळण्यासारखी झालेली आहे। तर आमच्या नातेवाईकांमध्ये आहे ती, तर मी सांगितलेलं आहे त्यांना सर्वांना, तर ते म्हणलेले आहेत की ती लवकरात लवकर काढून घेतील। तर त्याच्याविषयी आमचं बोलणं झालेलं आहे, पण आमच्या वस्तीमध्ये पण भरपूर अतिक्रमण झालेलं आहे। लोकांनी भरपूर जागा अडून धरलेली आहे, तर ज्याच्याने आमच्या गल्लीत ना रिक्षा येऊ शकत आहे, ना कचरा गाडी येऊ शकत आहे, ना ॲम्ब्युलन्स येऊ शकत आहे। आणि लोकांना बोलायला गेलं तर ते तिथून भांडणं काढतात, आमच्यासोबत शिवीगाळ वगैरे करतात। तर आम्हाला ते अतिक्रमण तिथून काढून द्यावं आमची एवढी विनंती आहे आयुक्त साहेबांना। आम्हाला तेवढा रस्ता मोकळा करून दिला पाहिजे, कारण गल्लीत आमच्या कोणतीच म्हणजे सोय होऊ शकत नाहीये। कोणत्याच प्रकारची मोठी गाडी येऊ शकत नाही आमच्या गल्लीत। अतिक्रमण तेवढं आमचं क्लिअर करून द्यावं एवढी आमची फक्त विनंती आहे आयुक्त साहेबांना।